हा 11 रुपयांचा सरकारी कागद आणि एक अर्ज यांच्या माध्यमातून तुम्ही शेकडो कोटींचा भ्रष्टाचार उघड करू शकता आणि सरकारला तुम्ही तुमच्या टॅक्सचा पैसा नेमका कुठे खर्च झाला याबद्दल जाब विचारू शकता। भाग 2 माहितीच्या अधिकार अर्जासोबत फी कशी भरायची। 90% सामान्य लोकांना हा सोपा कागद भरताच येत नाही। हा कागद म्हणजे इंडियन पोस्टल ऑर्डर IPO आहे। RTI अर्जासोबत 10 रुपयांची फी भरण्याचा सर्वात सोपा आणि सर्वमान्य पर्याय आहे। हे भारत सरकारच्या टपाल विभागाकडून जारी केले जाणारे एक आर्थिक साधन म्हणजेच पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे। हा पुढील प्रमाणे भरायचा। आता आपण याचा मुख्य आणि उजवा भाग कसा भरायचा ते पाहू। पे टू या ठिकाणी अकाउंट्स ऑफिसर असे लिहायचे, म्हणजे ज्या सरकारी कार्यालयाकडे तुम्ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज पाठवत आहात त्या कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्याच्या नावाने RTIचे 10 रुपयांचे शुल्क जमा केले जाते। उदाहरणार्थ अकाउंट्स ऑफिसर ऑफिस ऑफ द कलेक्टर सांगली, अकाउंट्स ऑफिसर सांगली म्युनिसिपल कॉर्पोरेशन इत्यादी। आता या भागात सेंडर फिल इन युअर नेम अँड ॲड्रेस या भागात तुम्ही तुमचे पूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता लिहायचा असतो। उदाहरणार्थ ॲडव्होकेट अतुल राजेंद्र सपाटे, राहणार सांगली इत्यादी। आता या भागात ॲट द पोस्ट ऑफिस ॲट या ठिकाणी तुम्ही ज्या टपाल कार्यालयातून इंडियन पोस्टल ऑर्डर IPO घेतला आहे त्या पोस्ट ऑफिसचे नाव लिहायचे असते। उदाहरणार्थ सांगली पोस्ट ऑफिस, मिरज हेड पोस्ट ऑफिस इत्यादी। या भागामध्ये तुम्हाला काहीही लिहायचे नसते। येथे टपाल कार्यालयातील कर्मचारी त्यांच्या कार्यालयाचा शिक्का किंवा सही करतात। आता हा काउंटर फॉईल म्हणजेच डावीकडील भाग फाडून स्वतःकडे रेकॉर्डसाठी ठेवायचा असतो। ही तुमची पोचपावती असते। यामध्ये टू होम पेएबल या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या किंवा कार्यालयाच्या नावाने IPO काढला आहे त्याचं नाव लिहायचं। उदाहरणार्थ अकाउंट ऑफिसर, त्याखाली IPO ज्या पोस्ट ऑफिसमधून घेतला आहे त्या पोस्ट ऑफिसचे नाव लिहायचे असते। तसेच IPO खरेदी केलेली तारीख नमूद करायची असते। आता तुमचा इंडियन पोस्टल ऑर्डर पूर्णपणे तयार आहे। हा IPO माहिती अधिकाराच्या अर्जासोबत फक्त स्टेपल करून जोडायचा आहे। तसेच RTI अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करायचे की अर्ज शुल्क म्हणून 10 रुपयाचा इंडियन पोस्टल ऑर्डर जोडलेला आहे। या भागात आपण माहितीच्या अधिकाराच्या अर्जासोबत 10 रुपयांची फी इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे कशी भरायची याची संपूर्ण माहिती पाहिली। पुढील भागात आपण माहितीच्या अधिकाराचा अर्ज नेमका कसा लिहायचा आणि कोणती माहिती नमूद करायची आणि अर्ज प्रभावीपणे कसा तयार करायचा हे सविस्तर पाहू। त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।